चेंज द व्हॉइस। हा टॉपिक आपण कंटिन्यू करत असताना बघा मागच्या तासाला आपला पहिला चेंज द व्हॉइस मधला पहिला प्रकार आपला झालेला होता, तो म्हणजे कोणता? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण बघितलं होतं ऑब्जेक्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट। हा आपला टॉपिक मागच्या तासाला होऊन गेलेला होता। थोडंसं त्याचं अवलोकन करूया आणि लगेच पुढच्या भागाकडे आपण याच टॉपिकच्या संदर्भाने म्हणजे चेंज व्हायचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत। बघा मागच्या तासाला तुम्हाला मी सांगितलं होतं की चेंज व्हॉइस हा जर प्रत्येक सूत्र प्रत्येक टेन्स म्हणजे व्हॉइस किती टेन्स मध्ये होतो तर 8 टेन्सेस मध्ये। मग कोणत्या 4 टेन्स मध्ये चेंज व्हायचे प्रश्न विचारले जात नाही तर बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स। या 4 टेन्स मध्ये चेंज व्हायचे प्रश्न विचारले जात नाही। मग उरलेले जे आहेत कोणते? उरलेले सगळे 8 टेन्स ते किती प्रकारात? 5। याचे असे किती सूत्र आहे? 5 म्हणजे 8 पंच 40। एकूण 40 प्रकारात चेंज व्हायचे प्रश्न विचारले जातात। मग आता 40च्या 40 सूत्र स्वतंत्रपणे पाठ करायचे का? नाही, त्याची आवश्यकता नाही। तर का नाही? तुम्हाला जे एक सूत्र दिलेलं आहे ते एकच सूत्र तुम्ही 8 टेन्स मध्ये फिरवायचे। तेच वाक्य 8 टेन्स। आता मागच्या तासात बघा आपण एक वाक्य लिहिलं होतं, समजा ही प्लेड अ चेस। याचं उत्तर काय आलं बघा, हे तर काय? हा सब्जेक्ट, हा वर्ब, हा ऑब्जेक्ट। हे बघा हा प्रश्न सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। याचं उत्तर बघा या प्रकारामध्ये आपण घेतलेलं होतं। काय घेतलेलं बघा? ऑब्जेक्ट काय आहे? अ चेस, अ चेस। ऑक्झिलरी वर्ब एवी म्हणजे ऑक्झिलरी वर्ब। एवी वाक्यात आलेला आहे का? नाही आले। जर आलेला असेल तर तोच वापर, नसेल आला तर एम इज आर वॉज वेअर यांच्यापैकी एक आपल्याला काळानुसार वापरायचा आहे। आता इथे पास्ट टेन्स आलेला म्हणून आपण काय घेतलेलं होता? वॉज। चेस वॉज पीपी, पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल। प्लेड त्यानंतर काय घेतलाय? बाय। आणि आता सब्जेक्ट काय आहे? ही। हीचा बदल षष्टीमध्ये जाताना काय होईल? ही। प्रथमा द्वितीया षष्टी। षष्टी इकडे येताना समजा ही हिज हिम असे, हिमचा बदल इकडे येताना म्हणजे सब्जेक्ट मध्ये येतो, ऑब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट मध्ये येताना हिमचा बदल काय होईल? ही। आणि हिचा बदल सब्जेक्ट मधून ऑब्जेक्ट मध्ये जाताना काय होईल? ही हिज हिम। म्हणून या पद्धतीने अ चेस वॉज प्लेड बाय हिम। आता हा भाग आपला झालेला, मागच्या तासाला हा भाग आपला झालेला आहे, त्याचं अवलोकन तुम्ही केलेलं असेल। आणि हा प्रश्न तुम्हाला 8 टेन्स मध्ये, आता बघा ही इज प्लेइंग अ चेस, समजा हे वाक्य घेतलं आपण, तर याला फक्त तुम्हाला या सूत्रानुसार 2 वाक्य 2 शब्द मी लक्षात ठेवायला सांगितलं होता। एक म्हणजे बीइंग आणि दुसरा आहे बीइंग। जर परफेक्ट फॉर्म असेल तर तुम्हाला वापरायचं आहे बी, आणि जर आयएनजी फॉर्म असेल म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये जर असेल तर तुम्हाला वापरायचं आहे बीइंग। सूत्र तेच, पण बीइंग आणि बीइंग वापरायचं कुठे? तुम्हाला पीपीच्या अगोदर म्हणजे पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर। याचं पुन्हा एक उदाहरण रिमाइंड करून देतो तुम्हाला। हे ग्रुप वाक्य ही इज प्लेइंग अ चेस। बघा हा झाला सब्जेक्ट, हा झाला ऑक्झिलरी वर्ब, हा झाला वर्ब आणि हा झाला ऑब्जेक्ट। सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ओके, सूत्र तेच। काय आलं बघा? ऑब्जेक्ट काय? अ चेस, अ चेस। ऑक्झिलरी वर्ब काय आहे? इज, इज घेतला। अ चेस इज
पीपी, पीपी काय आहे प्लेइंग. आता आयएनजी प्रत्यय आलेला आहे म्हणजे तुम्हाला काय वापरायचं आहे, बीइंग हा शब्द वापरायचा आहे. कशाच्या अगोदर वापरायचा आहे, पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. म्हणजे काय, चेस इज बीइंग, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल प्लेड, त्याच्यानंतर काय वापरायचं आहे बाय, आणि सब्जेक्ट काय आहे ही, हिचा बदल शेवटी जाताना काय होईल ही. काय उत्तर आलं बघा, चेस इज बीइंग प्लेड बाय हिम. लक्षात आलंय ना. मग आता इथे बघा कंटिन्युअस फॉर्म असेल तर शब्द कोणता वापरला आपण, बी. कशाच्या अगोदर वापरला, पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. आणि आता वापरायचं काय आहे, बीइंग. बीइंग वापरायचं कशाच्या अगोदर वापरायचं आहे, पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. कधी, जर परफेक्ट फॉर्म असेल तर. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स याच्यामध्ये जर वाक्य विचारलं गेलेलं असेल तर तुम्हाला वापरायचं आहे बीइंग. कशानंतर, ऑक्झिलरी वर्बच्या नंतर आणि पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. इथे तुम्हाला वापरायचं आहे बीइंग. समजा टेन्स लक्षात नसेल जरी आला तर एकदम सोपं आहे. हॅव, हॅज, हॅड. काय सांगितलं मी, वाक्यात जर हॅव, हॅज, हॅड यांच्यापैकी जर ऑक्झिलरी वर्ब आलेला असेल तर तुम्हाला वापरायचं आहे बीइंग. आणि कशाच्या अगोदर वापरायचं आहे, पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. हा भाग आपला मागच्या तासाला पूर्ण झालेला होता. आणि आता आज आपण बघणार आहे दुसरं सूत्र, ते म्हणजे सब्जेक्ट. हे लिहून घेतलंय सगळ्यांनी, बघा बघा, लिहिलं नसेल तर लिहून घ्या. हे सूत्र लिहून घ्या. पहिले सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन शब्द पुन्हा लक्षात राहण्यासाठी लिहून घ्या, बीइंग आणि बीइंग. आता याच अनुषंगाने आपल्याला पुढच्या सूत्राकडे जायचं आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड. या सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला पुढील भागात उत्तर कसं येईल बघा. इथे बदल काय आहे वरच्या प्रश्नामध्ये खालच्या प्रश्नामध्ये. हे बघा, सब्जेक्ट आहे, वर्ब पण आहे, पण ऑब्जेक्ट मात्र किती आलेले आहे, दोन आलेले. पहिले वाक्य काय होतं, ऑब्जेक्ट एकच होतं. याचं उत्तर कसं यायला पाहिजे बघा, ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. बघा, याचे उत्तर दोन पद्धतीने येते. एक कोणतं, ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. किंवा दुसऱ्याही पद्धतीने ही वाक्य आपल्याला तयार करता येईल. दुसरा प्रकार कोणता येऊ शकतो बघा, ऑब्जेक्ट फर्स्ट आणि ऑब्जेक्ट सेकंड या दोघांची फक्त जागा बदलते. म्हणजे काय बघा, ऑब्जेक्ट फर्स्टच्या ऐवजी ऑब्जेक्ट सेकंड घेऊ शकतो आपण, आणि ऑब्जेक्ट सेकंडच्या ठिकाणी ऑब्जेक्ट फर्स्ट. ऑब्जेक्ट सेकंड प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. याही पद्धतीने उत्तर येऊ शकतो. लिहून घ्या सगळ्यांनी, दोन्ही सूत्र लिहून घ्यायचे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड. बघा, काही मुलांचं अक्षर म्हणजे कळत नसेल तर पुन्हा लिहितो आणि मोठं लिहितो. बघा, सूत्र काय आहे याचं, ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके, हे सूत्र पुन्हा दुसऱ्या पद्धतीने, हे सूत्र आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो. काय करायचं, फक्त ऑब्जेक्ट सेकंड आणि ऑब्जेक्ट फर्स्ट यांची फक्त जागा बदलायची. ऑब्जेक्ट फर्स्टच्या ठिकाणी काही ऑब्जेक्ट सेकंड प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके,
लिहिलं नसेल तर लिहून घ्या, कारण या सूत्राच्या अनुषंगाने आपल्याला पुढे जायचे आहे प्रत्यक्ष वाक्याकडे. आणि या सूत्रामध्ये या दोन्ही प्रकारामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला कोणते शब्द लक्षात ठेवायचे, बीइंग आणि बीइंग. बीइंग आणि बीइंग. जर आयएनजी प्रत्यय असेल म्हणजेच कंटिन्युअस फॉर्म जर असेल तर तुम्हाला वापरायचा आहे बीइंग. जर परफेक्ट फॉर्म असेल म्हणजेच हॅव हॅज हॅड यांच्यापैकी जर ऑक्झिलरी वर्ब वाक्यात आलेला असेल तर तुम्हाला वापरायचा आहे बीइंग. कशाच्या अगोदर वापरायचं आहे, पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. बाकी सगळं सूत्र हेच. आता या सूत्राच्या अनुषंगाने आपण प्रत्यक्ष वाक्य बघूया. बघा, ही gave me a book. हे वाक्य लक्षात घ्या. बघा, ही gave me a book. या वाक्याचं आपण बघा म्हणजे काय काय आलेलं आहे या वाक्यामध्ये. ही काय आहे, सब्जेक्ट. गिव्ह काय आहे, वर्ब. मी काय आहे, ऑब्जेक्ट फर्स्ट. आणि बुक काय आहे, ऑब्जेक्ट सेकंड. आलं बघा. आता या पद्धतीने सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड. बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड. हे झाला प्रश्न. आता याचं उत्तर आपल्याला करायचंय. मग याचं उत्तर काय, दोन पद्धतीने काढता येईल आपल्याला. ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एव्ही प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट, किंवा ऑब्जेक्ट सेकंड प्लस एव्ही प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. या दोन्ही पद्धतीने काढायचं आपल्याला. तर आता आपण पहिला प्रकार घेऊया, ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊ. ऑब्जेक्ट फर्स्ट काय आहे सांगा बरं वाक्यात, मी. आता ऑब्जेक्ट आहे तो आता सब्जेक्टच्या ठिकाणी येणार आहे, म्हणजेच मीचा बदल कशामध्ये होईल, आय. आय झालं. आय नंतर आता बघा काय, एव्ही. वाक्यात एव्ही आलेला आहे का, नाही. जर वाक्यात एव्ही म्हणजे ऑक्झिलरी वर्ब जर आलेला नसेल तर एम, इज, आर, वॉज, वेअर यांच्यापैकी काळानुसार तुम्हाला तो वापरायचा आहे. मग आता इथे बघा आय आहे. आता इथे का काय आलेला आहे, गेव म्हणजे काय, पास्ट टेन्स. मग आता वॉज घ्यावा लागेल मला ऑक्झिलरी वर्ब, कारण पास्ट टेन्स म्हणून पास्ट टेन्स मधला ऑक्झिलरी वर्ब आय वॉज. ओके, ऑक्झिलरी वर्ब झालं. त्याच्यानंतर आता काय सांगा, पीपी. पीपी म्हणजे काय, पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल काय आहे बघा, गिव्हचं पास्ट पार्टिसिपल गिव्हन. गिव्हन. आय वॉज गिव्हन. ओके. आता बघा काय आले नंतर, ऑब्जेक्ट सेकंड. ऑब्जेक्ट सेकंड काय आहे, अ बुक. आता ऑब्जेक्ट ऑब्जेक्टच्या ठिकाणी आहे म्हणून त्याचा कसलाही चेंज होणार नाही, अ बुक. आय वॉज गिव्हन अ बुक. झालं ऑब्जेक्ट सेकंड. बघा त्याच्यानंतर काय आहे, बाय. लिहून टाका बाय. ओके. आता सब्जेक्ट. सब्जेक्ट काय बघा, ही. हिचा बदल शेवटी जाताना काय होईल, ही. I was given a book by him. बघा आता आपलं वाक्य चेक करा, सूत्रानुसार आलंय की नाही. ऑब्जेक्ट फर्स्ट, हे बघा मीच्या बद्दल आय ऑब्जेक्ट फर्स्ट घेतला. त्याच्यानंतर एव्ही म्हणजे ऑक्झिलरी वॉज आलेला आहे. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल गिव्हन घेतलंय. ऑब्जेक्ट सेकंड. ऑब्जेक्ट सेकंड काय, अ बुक, तोही घेतलाय. त्याच्यानंतर काय, बाय घेतलाय बाय. आणि हिम म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, ही. हिचा बद्दल शेवटी जाताना ही. बघा आले का नाही सूत्रानुसार वाक्य. जर प्रत्येक गोष्ट सूत्रानुसार आली तर पुन्हा तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही, तुमचे मार्क 100% तुम्हाला भेटतील. आय वॉज गिव्हन अ बुक बाय हिम. आता हे वाक्य दुसऱ्या पद्धतीनेही करते. हे बघा हे दुसरं सूत्र. काय दिले दुसरं सूत्र, ऑब्जेक्ट सेकंड प्लस एव्ही प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजे या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट फर्स्ट आहे ऑब्जेक्ट सेकंड घेतला. ऑब्जेक्ट इथे सेकंड आहे ऑब्जेक्ट फर्स्ट, म्हणजे दोन ऑब्जेक्ट मध्ये फक्त आदला बदल केलेली. बाकी सूत्र सगळं तेच आहे. कसं बघा, ऑब्जेक्ट सेकंड काय आलेलं आहे सांगा, अ बुक. हे बघा अ बुक. ऑब्जेक्ट सेकंड झालं अ बुक. एव्ही. एव्ही म्हणजे काय, ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज.
घेतला हा पीपी पीपी म्हणजे काय पास्ट पार्टिसिपल गिव्हनचं पास्ट पार्टिसिपल काय येईल गिव्हन ओके घेतला त्यानंतर ऑब्जेक्ट फर्स्ट काय आहे बघा मी आता तो ऑब्जेक्टच्याच ठिकाणी आहे म्हणून पहिल्या वाक्यामध्ये मीचा बदल आपण काय केलं होतं आहे का बरं केला होता तो कारण ऑब्जेक्ट आपण कुठे घेतला होता सब्जेक्ट मध्ये म्हणून मीचा बदल इकडे आहे पण आता तो ऑब्जेक्ट मध्येच आहे म्हणून त्याचा कसलाही बदल होणार नाही आय वॉज गिवन मी ओके त्याच्यानंतर काय आहे बाय बघा बाय घेतला सब्जेक्ट काय आहे ही हिचा बदल शेवटी जाताना काय होईल ही हा काय उत्तर आलं आता बुक वॉज गिवन मी बाय हिम आता सूत्रानुसार बघा प्रत्येक गोष्ट आली की नाही ऑब्जेक्ट सेकंड बघा आलेला आहे एव्ही म्हणजे ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे हे बघा ऑब्जेक्ट सेकंड एव्ही त्याच्यानंतर पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल हे बघा पीपी आलेला आहे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट फर्स्ट हा मी बघा जसं तसं घेतलेला ऑब्जेक्ट फर्स्ट त्याच्यानंतर बाय आलेला आहे आणि सब्जेक्ट हिचा बद्दल इकडे जाताना ही बघा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत सूत्रानुसार म्हणजेच आपलं उत्तर परफेक्ट आणि बरोबर आहे कसं बरोबर बघा बुक वॉज गिवन मी बाय हिम एकच वाक्य आपण दोन्ही सूत्रांमध्ये घेतलेलं बघा म्हणून सांगतो लक्षात ठेवा सूत्र काय आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट म्हणजे प्रश्न काय आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड त्याचं उत्तर काय आलं बघा ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एव्ही प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट याचा हे पहिलं सूत्र आणि हे दुसऱ्या सूत्र प्रश्न तोच उत्तर मात्र दोन प्रकारे आपल्याला तयार करता येते आता प्रश्न काय आता ही गेव मी अ बुक याचं उत्तर काय आलं आय वॉज गिवन अ बुक बाय हिम आणि याच प्रश्नाचं दुसरं उत्तर काय आलं अ बुक वॉज गिवन मी बाय हिम दोन्ही उत्तर बरोबर आहे तुम्हाला जर म्हणजे हे उत्तर बरोबर हे दोन्ही बरोबर कोणतंही उत्तर लिहिलं तुम्ही या प्रश्नाचं तरी ते अलाउड आहे ते बरोबर आहे आता हा प्रश्न बघा मित्रांनो हा प्रश्न आहे कोणता ही गेव मी अ बुक सूत्र तेच पण आता आपल्याला दुसऱ्या टेन्स मध्ये कंटिन्युअस फॉर्म मध्ये घेऊया आपण बघा He was giving me a book. काय बदल केला मी कोणता टेन्स हा पास्ट कंटिन्युअस टेन्स ही वॉज गिव्हिंग मी अ बुक आता याचं काय करायचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस पण पॅसिव्ह वॉइस करताना बघा सूत्र तेच पण बदल मात्र थोडंसं आहे काय बदल आहे याच्यात आयएनजी प्रत्यय आलेला आहे म्हणजेच कंटिन्युअस फॉर्म मध्ये वाक्य आलेलं आहे आणि जेव्हा आयएनजी प्रत्यय आलेला असतो किंवा जे वाक्य कंटिन्युअस फॉर्म मध्ये आलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला सूत्र तेच परंतु एक शब्द मात्र नवीन वापरायचा असतो तो म्हणजे कोणता बीन आणि कुठे वापरायचा असतो तो कुठे पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर आता हेच वाक्य आपण पुन्हा दोन सूत्रामध्ये बसू बघूया आणि बीइंगचा वापर करून आपल्याला हे वाक्य तयार करता येतं ते बघूया बघा इथे काय आहे हा सब्जेक्ट हा काय आहे एबी हा काय आहे वर्ब हा ऑब्जेक्ट फर्स्ट आणि हा ऑब्जेक्ट सेकंड ओके आता हे सूत्र आपण पॅसिव्ह वॉइस म्हणजे या प्रकारात करण्याचा प्रयत्न करणार एबी ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट बघा बसतं काही वाक्य आता ऑब्जेक्ट फर्स्ट काय सांगा मीचा बदल सब्जेक्ट मध्ये येताना काय होईल आता आय मीचा बदल कसा मध्ये झाला आय आता बघा याच्यानंतर काय आहे एबी म्हणजे काय ऑक्झिलरी
वर, ऑक्झिलरी वर्ब वाक्य काय आलेलं आहे वॉज. बघा तोच घेतला वॉज. ओके, ऑब्जेक्ट झाला, ऑब्जेक्ट फर्स्ट झाला, एव्ही झाला. आता पीपी. पीपी म्हणजे काय पास्ट पार्टिसिपल. वर्ब पास्ट पार्टिसिपल गिविंग आलेलं आहे. आता गिविंग आलेल्या सगळ्यात आलं तुम्हाला आयएनजी प्रत्यय आलेला आहे, पहिले तो काढावा लागणार आहे. मग तो आयएनजी प्रत्यय काय काढताना शब्द कोणता वापरायचा तुम्हाला बीइंग. बीइंग. आता आयएनजी प्रत्यय निघाला, मूळ शब्द काय झाला गेव किंवा गिव. गिवचं पास्ट पार्टिसिपल गिवन. गिवन. बघा आय वॉज बीइंग गिवन. त्याच्यानंतर काय आहे सूत्र ऑब्जेक्ट सेकंड. ऑब्जेक्ट सेकंड काय सांगा वाक्य अ बुक. अ बुक. ओके, ऑब्जेक्ट सेकंड झाला. त्याच्यानंतर काय आहे बाय. हा बाय. आणि सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे ही. हीचा बद्दल शेवटी जाताना काय होईल हिम. काय उत्तर आलं वाच बरं. आय वॉज बीइंग गिवन अ बुक बाय हिम. सगळ्या गोष्टी सूत्रानुसार आल्या की नाही चेक करा बरं. बघा इथे हा काय आहे आय सब ऑब्जेक्ट फर्स्ट घेतला. वॉज काय ऑक्झिलरी वर्ब. त्याच्यानंतर पीपी. हे बघा गिवन घेतलेला आपण. त्याच्या आधीवर काय वापरला आपण शब्द बीइंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट सेकंड अ बुक. त्याच्यानंतर बाय हा बाय घेतला आणि हिम हा झाला सब्जेक्ट. वाक्य उत्तर तयार. काय उत्तर आलं बघा आय वॉज बीइंग गिवन अ बुक बाय हिम. हेच वाक्य आपण आता दुसऱ्या पद्धतीने घेऊया दुसऱ्या सूत्रानुसार. दुसरं सूत्र काय बघा ऑब्जेक्ट सेकंड प्लस एव्ही प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. बघा हे सूत्र कोणत्या या पद्धतीने घेऊया आपण. ऑब्जेक्ट सेकंड. ऑब्जेक्ट सेकंड काय आहे अ बुक. अ बुक. एव्ही. एव्ही म्हणजे काय ऑक्झिलरी वर्ब. काय आलेलं सांगा वॉज. ओके, अ बुक वॉज. त्याच्यानंतर पीपी. पीपी गिविंग. त्याच्या अगोदर बिंग शब्द वापरायचा तुम्हाला. का बरं वापरायचा आहे आयएनजी प्रत्यय आलेला आहे म्हणून बिंग. आणि पीपी आता काय येईल गिवन. ओके, गिवन झाला. त्याच्यानंतर काय येतं ऑब्जेक्ट फर्स्ट. ऑब्जेक्ट फर्स्ट काय आलेला आहे मी. जसं तसं ठेवा मी. त्यानंतर बाय. बाय वापरून टाका बाय. आणि सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आलेला ही. हिचा बदल काय आहे इकडे हिम. काय उत्तर आलं वाचा बरं. अ बुक वॉज बीइंग गिवन मी बाय हिम. दोन उत्तर आले. प्रश्न एकच पण याचे दोन उत्तर झाले. हॅलो हा ऐकतो का आवाज. हा ठीक आहे. बघा अ बुक. आता हा जो प्रश्न आहे ही वॉज गिविंग मी अ बुक. याचं दोन पद्धतीने आपण उत्तर काढलेले. पहिले उत्तर काय आलेलं आहे आय वॉज बीइंग गिवन अ बुक बाय हिम. आणि त्याच प्रश्नाचं दुसरं पण उत्तर काय आलेलं आहे अ बुक वॉज बीइंग गिवन मी बाय हिम. दोन्ही उत्तर बरोबर आहे. ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन आणि ऑब्जेक्ट सेकंड घेऊन. दुसरं उत्तर आपण ऑब्जेक्ट सेकंड घेऊन काढले आणि पहिलं उत्तर आपण ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन काढलेले. आता याच प्रकारामध्ये आपण तिसऱ्या परफेक्ट फॉर्म कडे जाऊया. ही हॅड गिवन मी अ बुक. ही हॅड गिवन मी अ बुक. याचं उत्तर आता आपण पहिल्या आणि दुसऱ्या पद्धतीने काढणार आहोत. सूत्र तेच. आता पहिल्या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये फरक काय केला. पहिल्या वाक्यामध्ये आपण म्हणजे आता याच्या अगोदरचं जे वाक्य घेतलं होतं ते वाक्य आपण कशामध्ये घेतलं होतं कंटिन्युअस फॉर्म मध्ये.
आयएनजी प्रत्यय घेतला होता. आणि आता हे वाक्य आपण कशामध्ये घेतलेलं आहे? परफेक्ट फॉर्म मध्ये. म्हणजेच हॅव हॅज हॅड आलेला आहे. जर आता हे वाक्य कोणत्या टेन्स मध्ये? हॅड प्लस पीपी आलेलं आहे, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. आता या पास्ट परफेक्ट टेन्स याचा आपल्याला या दोन सूत्रामध्ये पॅसिव्हाइज करायचं. कसा? पहिल्या पद्धतीने जाऊया. आता या सूत्रामध्ये आपल्याला हे वाक्य टाकण्यापूर्वी गोष्ट लक्षात घ्या, इथे हॅड आलेला आहे, म्हणजेच आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे? बीन. आणि तो बीन कुठे वापरायचा आहे? पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. बाकी सगळे नियम तेच. बघा कसं, ही हॅड गिवन मी अ बुक. पहिले काय सांगा बरं? ऑब्जेक्ट फर्स्ट काय आहे? मी. मीच्या बद्दल आता काय होईल सांगा? आय. झालं. आता दुसरं काय आहे? एबी. एबी वाक्यात काय आलेलं आहे? हॅड. घेऊन टाका. तिसरं काय सांगितलेलं आहे? पीपी. पीपी काय आहे? गिवन. परंतु हॅड आलेला असल्यामुळे, परफेक्ट फॉर्म असल्यामुळे, पास्ट परफेक्ट टेन्स असल्यामुळे तुम्हाला शब्द कोणता वापरायचा आता? बीन. आय हॅड बीन. आता वापरा पास्ट पार्टिसिपल गिवन. I had been given. I had been given. ऑब्जेक्ट सेकंड काय आहे? अ बुक. अ बुक. I had been given a book. आता बाय वापरला. आणि सब्जेक्ट काय आहे? ही. ही बद्दल शेवटी जाताना काय होईल आता? हिम. काय उत्तर आलं? वाचा बरं. I had been given a book by him. हेच आता आपण दुसऱ्या सूत्रामध्ये घेऊया. ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन केलं, आता ऑब्जेक्ट सेकंड घेऊन करा. ऑब्जेक्ट सेकंड काय याच्यात बघा? अ बुक. अ बुक. ओके. एबी. एबी म्हणजे काय? ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्ब काय आलेला आहे? हॅड. घेऊन टाका. ओके. त्याच्यानंतर पीपी. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल गिवन. परंतु आता गिवन घ्यायच्या आधी आपल्याला काय वापरावं लागणार आहे? बीन. कारण आलेला काय आहे? हॅड. म्हणजे अ बुक हॅड बीन गिवन. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट फर्स्ट काय आलेला आहे? मी. घेऊन टाकायचं तसं मी. त्याच्यानंतर बाय. बाय. आणि सब्जेक्ट काय आलेला आहे? ही. हिचा बद्दल शेवटी जाताना काय होईल? हिम. काय उत्तर आलं बघा? अ बुक हॅड बीन गिवन मी बाय हिम. दोन उत्तर आले. पहिले उत्तर काय आले? ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन आय हॅड बीन गिवन अ बुक बाय हिम. आणि ऑब्जेक्ट सेकंड घेऊन दुसरं उत्तर काय आलेलं आहे? अ बुक हॅड बीन गिवन मी बाय हिम. दोन्हीही उत्तर बरोबर आहे. खात्री करून घ्या सूत्रानुसार आलेले आहे. बघा दुसरं सूत्र. ऑब्जेक्ट सेकंड अ बुक आलेलं आहे. एबी म्हणजे ऑक्झिलरी वर्ब हॅड आलेला आहे. पीपी. पीपी म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल गिवन आलेला आहे, परंतु त्याच्या अगोदर आपण बी शब्द वापरलेला. का वापरलेला आहे? कारण हॅड हा ऑक्झिलरी वर्ब आलेला आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आहे म्हणून. त्याच्यानंतर मी. मीचा बदल ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट फर्स्ट आहे, ऑब्जेक्टच्याच ठिकाणी आहे म्हणून आपण मीचा बदल केला नाही. त्याच्यानंतर बाय घेतल्या सूत्रानुसार बाय आलेला आहे. सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? ही. शेवटी हिचा बदल जाताना हिम. वाचावर उत्तर पुन्हा. अ बुक हॅड बीन गिवन मी बाय हिम. तर या हे दोन्ही एकच प्रश्न आहे, उत्तर दोन तयार होऊ शकतात, होतात. ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन पण होतं, ऑब्जेक्ट सेकंड घेऊन पण होतं. आणि हे करत असताना मित्रांनो एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची होती. कोणती? तर या सूत्रानुसार दोन उत्तर जरी तयार होत असली तरी सुद्धा बीन आणि बीनचा खुबीने वापर करता आला पाहिजे. कुठे करता आला पाहिजे तो? जर कंटिन्युअस फॉर्म असेल. कोणते कंटिन्युअस टेन्स येऊ शकतात? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स.
फ्युचर कंटिन्युअस नाही, कारण फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये चेंज व्हायचं वाक्य विचारलं जात नाही. आणि आता हे वाक्य जेव्हा पास्ट म्हणजे परफेक्ट फॉर्म मध्ये असेल तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स या 3 टेन्स मध्ये हे वाक्य विचारलं जाऊ शकतं. आणि जर हे वाक्य परफेक्ट फॉर्म मध्ये असेल म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला शब्द वापरावा लागणार आहे बीन. कशाच्या अगोदर वापरावा लागणार आहे? पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. कशाच्या अगोदर? पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर. आता बघा हे जे सूत्र आहे बघा, आतापर्यंत 2 नियम मी तुम्हाला शिकवलेले आहेत. पहिला नियम कोणता शिकवलेला आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्याचं उत्तर काय लिहिलं सांगितलं तुम्हाला? ऑब्जेक्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट. याला जोडून 2 शब्द दिलेले तुम्हाला. कोणते? बीइंग आणि बीइंग. कोणतंही एक वाक्य घ्यायचं आणि ते 8 टेन्स मध्ये लिहायचं. समजा हे वाक्य घेतलं मी, ही प्ले अ क्रिकेट. समजा हे वाक्य याचे 8 टेन्स तयार करायचे. कोणते? बघा, ही प्लेज अ क्रिकेट, ही प्लेड अ क्रिकेट, ही इज प्लेइंग अ क्रिकेट. या पद्धतीने 4 टेन्स फक्त सोडून द्यायचे. कोणते 4 टेन्स सोडून द्या? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हे 4 टेन्स सोडून द्यायचे. हे वाक्य 8 टेन्स मध्ये लिहून काढायचं आणि याचे या सूत्रानुसार तुम्ही काय करायचं? पॅसिव्हाइज करायचं. जर या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर मला वाटतं तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन प्रत्येकाचे नियम. आता हे बघा, ही प्लेड अ क्रिकेट. आता याच्यासाठी ना याचा नियम वेगळा आहे, याचा नियम वेगळा आहे. किंवा इथे ही इज प्लेइंग अ क्रिकेट. प्रत्येकाचे नियम. आता याचा नियम वेगळा आहे, याचा नियम वेगळा आहे. अशी नवीन नवीन जर नियम बसले तर तुम्हाला 40 नियम पाठ करावे लागतील. फक्त एकच नियम पाठ करायचा आणि 2 शब्द पाठ करायचे फक्त, बीइंग आणि बीइंग. आणि त्यांचा उपयोग लक्षात घ्यायचा फक्त तुम्हाला. कुठे? जर आयएनजी असेल वाक्यात तर बीइंग शब्द वापरायचा. जर पास्ट परफेक्ट फॉर्म असेल हॅव हॅज हॅड याच्यापेक्षा जर ऑक्झिलरी वर्ब असेल तर बीइंग वापरायचं. बस एवढं लक्षात ठेवायचं फक्त आणि सूत्र मात्र पाठ करायचं. बघा, पहिल्या सूत्रानुसार तुम्हाला काय करायचंय? सगळ्यांनी आता सांगितलं मी तुम्हाला, एक वाक्य घ्यायचं, 8 टेन्स मध्ये ते वाक्य लिहायचं आणि या सूत्रानुसार त्याचं पॅसिव्हाइज तयार करायचं. सेकंड थिंग, त्या वाक्यामध्ये बीइंग आणि बीइंगचा खुबीने उपयोग तुम्हाला आता सांगितला त्या पद्धतीने तुम्हाला जमला पाहिजे. दुसरा, हे वाक्य बघा, इथे मात्र सूत्र पाठ तर करायचं मनापासून सगळे मार्क पाठ सांगा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट सेकंड. याचं उत्तर काय? ऑब्जेक्ट फर्स्ट प्लस एबी प्लस पीपी प्लस ऑब्जेक्ट सेकंड प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता याही ठिकाणी तुम्हाला काय करायचं? एक वाक्य घ्यायचं बघा आणि त्याचे किती प्रकारचे वाक्य लिहायचं? 8 टेन्स मध्ये. कोणत्या? 8 टेन्स मध्ये. तर 8 टेन्स मध्ये ते वाक्य लिहायचं. आता एकच वाक्य जरी घेतलं आपण, सपोज ही, आताच घेतलेलं वाक्य आपण, ही गेव मी अ बुक. हे वाक्य तुम्ही 8 टेन्स मध्ये लिहायचे. म्हणजे प्रश्न किती तयार झाले तुमचे? 8. पण उत्तर किती तयार होते? 16. कारण प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला उत्तर 2 करायचे. एक ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन आणि एक ऑब्जेक्ट सेकंड घेऊन. आणि हे तयार करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर वाक्यात ऑक्झिलरी वर्ब आलेला नसेल, पुन्हा एकदा रिपीट करतो,
जर वाक्यात ऑक्झिलरी वर्ब आलेलं नसेल, बघा या वाक्यात आलेलं आहे का? नाही आलेलं. जर वाक्यात ऑक्झिलरी वर्ब आलेला नसेल तर am, is, are, was, were यांच्यापैकी एक ऑक्झिलरी वर्ब वापरायचा आहे, परंतु कोणताही वापरला तर चालेल का? नाही चालेल. तो काळानुसार वापरायचा. जर प्रेझेंट टेन्स असेल तर am is are पैकी, पास्ट टेन्स असेल तर was were पैकी, यांच्यापैकी ऑक्झिलरी वर्ब वापरायचा. हा जी पहिली गोष्ट लक्षात ठेवा. या सूत्राच्या व्यतिरिक्त, म्हणजे सूत्र पाठ करायचंच आहे, याच्या व्यतिरिक्त 3 गोष्टी सांगतो मी लक्षात ठेवण्याच्या. कोणत्या? पहिले, जर वाक्यात ऑक्झिलरी वर्ब नसेल तर am is are was were यांच्यापैकी काळानुसार वापरायचं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? जर वाक्य कंटिन्युअस फॉर्म मध्ये असेल, सूत्र तेच. जर वाक्य कंटिन्युअस फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला वापरायचं आहे बीइंग. कशाच्या अगोदर वापरायचं आहे? कशाच्या? पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर आणि ऑक्झिलरी वर्बच्या नंतर. या दोघांच्या मध्ये तो काय वापरायचे तुम्हाला? बीइंग. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी. कोणती तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची? तर तुम्हाला तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे बीइंगचा वापर. कुठे करायचा बीइंगचा वापर? तुम्हाला पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर, म्हणजेच ऑक्झिलरी वर्बच्या नंतर. ऑक्झिलरी वर्बच्या नंतर आणि पास्ट पार्टिसिपलच्या अगोदर या दोघांच्या मध्ये तुम्हाला वापरायचं आहे बीइंग. तर सगळ्यांनी हे सूत्र लिहिले नसेल लिहिले तर लिहून घ्या. खूप महत्वाचे, अतिशय महत्वाचा. आणि एक लक्षात ठेवा, चेंज द व्हायचा जो प्रश्न आहे तो बोर्डाच्या परीक्षेला सातत्याने प्रत्येक वेळेस विचारला गेलेला आहे. जवळपास माझ्या बघण्यामध्ये असे क्वचित एखादी प्रश्नपत्रिका आलेली फक्त एकदाच की त्या वर्षी बोर्डाच्या प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये चेंज व्हायचा प्रश्न विचारला गेलेला नव्हता. बाकी आतापर्यंत प्रत्येक वेळेस चेंज व्हायचा प्रश्न विचारलाच गेलेला आहे. 2 मार्कासाठी कंपल्सरी असतो हा प्रश्न. आणि म्हणून हे तुम्हाला जर पाठ झाले असेल, तुमच्या आजच बोर्डाचे 2 मार्क्स तुमच्या खात्यावर जमा झाले म्हणून समजा. पण कधी हे जमलं तर, हे पाठ झालं तर, हे समजलं तर, आणि त्याचा योग्य पद्धतीने तुम्हाला उपयोग करता आला तर. सगळ्यांनी सूत्र माझ्या पाठीमागे म्हणायचे. आणि त्याच्यानंतर बघा टाइम होत आलेला आहे, त्याच्यावर सगळ्यांनी होमवर्क म्हणून काय यायचं लक्षात ठेवा. एक वाक्य घ्यायचं कोणतंही आणि त्याचं 8 टेन्स मध्ये ते वाक्य लिहून काढायचं. फक्त 4 टेन्स मध्ये ते वाक्य लिहायचं नाही. 12 टेन्स पैकी 8 टेन्स मध्ये ते वाक्य लिहायचं. कोणत्या 4 टेन्स मध्ये वाक्य लिहायचं नाहीये? फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या 4 टेन्स मध्ये वाक्य लिहायचं नाही. उरलेले टेन्स कोणते आहेत? त्या सर्व टेन्स मध्ये तुम्ही काय करायचंय? एकच वाक्य लिहायचंय आणि त्याचा उपयोग तुम्ही या सूत्रानुसार करायचा. दुसऱ्या याच्यामध्ये बघा होमवर्क काय तुम्हाला एकच वाक्य लिहायचं पुन्हा एकदा पहिल्यासारखं 8 टेन्स मध्ये. पण त्याचं उत्तर मात्र किती वेळेस येईल? 16 वेळेस. कारण एका प्रश्नाचे किती उत्तर आहेत? 2. ऑब्जेक्ट फर्स्ट घेऊन आणि ऑब्जेक्ट सेकंड घेऊन. तर मित्रांनो, या पद्धतीने जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला म्हणजे किती झाले आपले? जे 2 सूत्र 2च दिले तुम्हाला. पण प्रकार किती झाले? 8 गुणे 16. 16 प्रकार तुमचे चेंज व्हायचे आज संपलेले आहेत. याचा सराव करणं गरजेचं आहे. पुढच्या वेळेस पुढचा जो तास आहे चेंज व्हायचाच होईल, परंतु तो कशामध्ये होईल? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांमध्ये चेंज व्हायचं करण्याचे नियम मी तुम्हाला शिकवणार आहे.